तुमच्याकडे जर 1 वाटी मुगाची डाळ आणि 2 सिमला मिरची असतील तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सहजपणे बनवू शकता। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ आणि 2 सिमला मिरची घेतलेली आहेत। याचा आज आपण पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत। मुगाची डाळ मी इथे 4 ते 5 तास भिजत घातली होती। स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने, त्यानंतर भरपूर पाणी घालून ही डाळ आपण भिजत ठेवली होती। आता यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि डाळ जी आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची आहे। वाटताना यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाहीये आणि मिक्सर चालू बंद करून अशी रवाळ वाटून घ्यायची आहे। तर आता ही मी काढून घेते आणि याला वाटून घेऊ आपण। इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता ही डाळ थोडीशी जाड ठेवलेली आहे मी, खूप स्मूथ अशी पेस्ट करायची नाही आपल्याला। आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे ही डाळ। तर डाळ किती जाड आहे ती तुम्हाला मी दाखवते आहे। इथे बघा अशी रवाळ आपल्याला वाटून घ्यायची ही डाळ। यानंतर इथे 2 सिमला मिरची मी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यानंतर ह्याला ओबडधोबड आपल्याला चिरून घ्यायचं आहे। ह्याच्या बिया मात्र आपल्याला काढून टाकायच्या आहेत। बिया काढून टाकल्यानंतर सिमला मिरची जी आहे ती आपण व्यवस्थित चिरून घेऊया। या पद्धतीने सिमला मिरची मी ओबडधोबड आता चिरून घेणार आहे। इथे सिमला मिरची मी ओबडधोबड चिरून घेतलेली आहे। आता व्हेजिटेबल चॉपर घेतलेला आहे, यामध्ये ही सिमला मिरची आपण घालूया आणि ह्याला बारीक करून घेणार आहोत। जर व्हेजिटेबल चॉपर नसेल तर हातानेच तुम्ही ह्याला बारीक बारीक चिरून घेऊ शकता। आणि इथे बघा मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे मी ही सिमला मिरची। या पद्धतीने ही सिमला मिरची आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे। मूग वाटलेले त्यामध्येच आपण हे काढून घेतलेलं आहे। आता काही मसाले घालूया। काळी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, धणा पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा, जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा, चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, हिंग घेतलेला आहे 2 चिमूटभर, चवीनुसार मीठ घातलेला आहे, 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 लसणाच्या मोठ्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। यानंतर अर्धा कप इथे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यात पाणी आपल्याला बिलकुल वापरायचं नाहीये, पण समजा जर हे घट्ट झालं तुमचं पीठ तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वापरू शकता। तर या पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्टसरच पीठ आपल्याला इथे ठेवायचं आहे। हे पीठ आपण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे। आता हात स्वच्छ धुवून ह्याची टिक्की आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही टिक्की तयार करून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण मस्त असं फ्राय करून घेऊया। इथे मी 2 चमचे तेल ह्या पॅनमध्ये घातलेलं आहे, चांगलं गरम करून घेतलं आणि ह्या टिक्की जी आहे ते आपण यामध्ये खरपूस अशा मस्त तळून घेणार आहोत। दोन्ही साइडने खरपूस आपल्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मध्यम आचेवर मी व्यवस्थित ह्या टिक्की ज्या आहेत त्या चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत, चांगल्या क्रिस्पी तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी पोटभरीचा पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो। मुलांना टिफिनला देऊ शकता। डाळ जर भिजवलेली असेल तर हा नाश्ता झटपट तयार होतो। कमी साहित्यात, घरच्याच साहित्यात झटपट असा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही मुलांना देऊ शकता। सॉस सोबत, चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता। मुगाची डाळ वापरल्यामुळे हा नाश्ता प्रोटीनयुक्त तयार होतो। शिवाय ह्यामध्ये आपण भाजी वापरलेली आहे, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हा अतिशय पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे। वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट असा हा कमी तेलाचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद। बाय बाय।